देशाचेच नव्हे तर जगप्रसिद्ध आणि जगात एक अत्यंत प्रतिष्ठित असणारे थोर शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सोहळा संपन्न करतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सर्व सत्कार मूर्ती, ज्यांना कर्मवीर विद्याभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब, भारतीय विद्यापीठाचे विश्वविद्यालयाचे कुलपती. कर्मवीर विद्याभूषण ज्यांना देऊन आज सन्मानित करण्यात आलं, ते सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नागरिक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनोहरराव सारडा साहेब. कर्मवीर कृषीभूषण देऊन ज्यांना सन्मानित करण्यात आलं, ते ऊस क्षेत्रातील एक ज्येष्ठ कृषी तज्ञ, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर संजीव मानेजी. इथे उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर अनिरुद्ध पंडितजी, उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रकाश कोंडेकरजी, उपस्थित माननीय डॉक्टर अरविंदजी देशमुख, आदरणीय डॉक्टर राजेंद्र कुंभारजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्मानित मंडळी, इथे उपस्थित असणारे आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेबजी पाटील, डॉक्टर अशोक अण्णा सकळे, या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय लाला सथोटे, आदरणीय A.K. चौगुले नाना, आदरणीय प्राचार्य D.D. चौगुले, उपस्थित सर्वच या शिक्षण संस्थेचे संकुलाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, सर्व निमंत्रित पाहुणे, सांगली शहर आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आजचा हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी उपस्थित सर्व नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार. मला कल्पना आहे की कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे आणि आपणा सर्वांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर साहेबांचं मनोगत आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. परंतु हा एक अत्यंत अविस्मरणीय सोहळा हा आदरणीय रावसाहेब काका आणि आमचे चौगुले सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज इथे घडवून आणलेला आहे. कर्मवीरांना हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे एक समाज सुधारक होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठं त्याग बलिदान केलं, त्यांनी भारत देशासाठी, हिंदुस्थानासाठी एक स्वप्न पाहिलेलं होतं. ते स्वप्न प्रत्यक्षपणे अंमलात आणण्याकरता पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या काळात सायन्स आणि टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन करणारे डॉक्टर होमी बाबा असतील, अशी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली ज्येष्ठ अभ्यासू विज्ञान मंडळी एकत्र आली आणि खऱ्या अर्थाने देशाला एक विकसित देश जगाच्या नकाशावर करण्याकरता त्यांनी काही योजना, या ठिकाणी त्यांनी काही स्वप्न पाहिली. पंडित नेहरूंना साथ देणारी या देशामध्ये अनेक मोठी माणसं होऊन गेली, ज्यांनी साहित्य असेल, विज्ञान क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल,
राजकीय सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये भरीव असं योगदान दिलं. आणि अशा क्षेत्रांमध्ये योगदान देणारे, ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाला शिक्षण देण्याचं एक स्वप्न पाहिलं आणि ज्यांनी अत्यंत मोठं काम महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात उभं केलं, अशा एक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ म्हणून असा कर्मवीर अण्णांचा आपल्या सर्वांना आवर्जून उल्लेख करावा लागेल. कर्मवीर भूषण पुरस्कार आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सन्मानित करत आहोत. एका किती मोठ्या व्यक्तीच्या नावाने हे पुरस्कार, आणि मोठ्या व्यक्तीच्या नावाने जेव्हा पुरस्कार दिला जातो, पुरस्कार देणाऱ्याला एक थोडंसं एक मानसिक ताण असतो, कारण त्या पुरस्काराच्या नावाला साजेल अशी व्यक्ती ज्यांनी समाजासाठी किंबहुना ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलंय त्या क्षेत्रासाठी प्रचंड मोठे योगदान केलेले अशी मंडळी त्या ठिकाणी शोधावी लागतात. आणि शोधल्यानंतर एक त्यांच्याहून अधिक मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी त्याहून अधिक मोठं काही काम केलं असेल, अशा एक व्यक्तीला निमंत्रित करून सन्मानाने बोलवून त्यांच्या हस्ते पुरस्कार त्या ठिकाणी द्यावे लागतात. आणि म्हणून कर्मवीर अण्णांच्या नावाने पुरस्कार हे देत असताना आज 3 क्षेत्र, शिक्षण, शेती आणि उद्योग, या 3 क्षेत्रातील आज पुरस्कार देत आहेत. ही तिन्ही आमची सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी आदरणीय रघुनाथ माशेलकर साहेब आलेत. खरोखरच म्हणजे किती शब्दात आणि कशा पद्धतीने वर्णन करावं की आपल्या सर्वांचं भाग्य किती आहे. कारण आदरणीय माशेलकर साहेबांचा वेळ मिळणं, बऱ्याचदा मी प्रत्यक्षपणे अनुभव घेतला आहे की लोकांना 2-2 वर्ष त्यांची तारीख मिळवण्यासाठी थांबावं लागतं. आणि असे देशातील संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा, देशाला अभिमान वाटावा, असे एक अत्यंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ज्याचा आदराने उल्लेख आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा केला, की जगामध्ये एक प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारात बरोबर, मी नंतर असा शब्द चुकीचा म्हणेल, त्याच्या बरोबर असणारा जो काही लंडन फेलोशिपचा एक या ठिकाणी मान आहे, तो मान मिळणारे जे काही भारतातली फक्त मला वाटतं एकमेव सदस्य आहेत ते आदरणीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब. आणि फार मोठी महाराष्ट्रातली एकमेव व्यक्ती ज्यांना हा मान मिळाला. पण तो मान नेहमी एक अत्यंत नम्रतेने ते सांगत असतात की हा मान मिळवत असताना हा काय व्यक्तिगत रघुनाथ माशेलकरांना हा मान मिळाला नाही, तो मान भारत देशाला मिळाला आहे. भारतातल्या संपूर्ण शून्यातून, कठीण परिस्थितीतून ज्यांनी स्वतःचं शिक्षण घेतलं आणि शिक्षणातून ज्यांनी कर्तृत्वाने धडपड करून या ठिकाणी आज या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मोठं भारताकरता, समाजाकरता, जगाकरता योगदान दिलं, अशा सगळ्या लोकांना तो मान मिळाला असं ते नम्रतेने सांगत असतात. मला त्यांचं आत्मचरित्राचं प्रकाशन नुकतंच झालं, देशपांडे सर व्यासपीठावर आहेत आणि त्या आत्मचरित्र निश्चितच आपण सर्वांनी मनापासून ते वाचलं पाहिजे, त्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे, ऊर्जा घेतली पाहिजे. आदरणीय रघुनाथ माशेलकर सरांबाबतीत माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. ते भारतातल्या अनेक प्रतिष्ठित उद्योगांच्या धोरणामध्ये आहेतच. जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डिलीट प्रदान देऊन या ठिकाणी त्या विद्यापीठांचा मान उंचवण्याचं काम केलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी माशेलकर कमिटी म्हणलं तर जवळजवळ 16 माशेलकर कमिटी केंद्र सरकारने वेगवेगळ्या बाबतीत नेमल्या आणि त्याच्या अध्यक्षस्थान भूषणाचं या ठिकाणी काम आदरणीय माशेलकर सरांनी केलं आणि या देशाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एक दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. मी आदरणीय माशेलकर साहेबांचा आवर्जून उल्लेख करेल की 1997ला जेव्हा भारताला 50 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाली तेव्हा मला आठवतं की इंडिया टुडेने आणि टाइम्स ऑफ इंडियाने मला वाटतं एक अग्रलेख छापून आणला होता की स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारताच्या या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे, भारताला भविष्याच्या विकासाच्या दिशेने नेणारी जी काही 50 माणसं आहेत भारत देश बनवणारी, त्या 50 माणसांपैकी आदरणीय रघुनाथ माशेलकरांचा उल्लेख
भारतीय स्वातंत्र्याच्या 50 वर्षाच्या त्या एक सुवर्ण महोत्सवाच्या काळात केला होता. आणि म्हणून एक अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व मी पाहत होतो. खरं तर एक त्यांनी जे काही आयुष्यभर पाहिलंय केलंय, जागतिक स्तरावर ज्या ज्या ठिकाणी ते गेले, ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा त्यांनी त्यांचा संवाद साधून एक दिशा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम केलंय. परंतु आज एक नम्रता पहा की इथं आल्यानंतर सुद्धा सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी जे एक कष्ट घेऊन जे काही सायन्सचं एक्झिबिशन केलं, त्या सायन्स एक्झिबिशनचा प्रत्येक प्रोजेक्ट त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून आज संवाद साधून ते पाहत होते. जवळजवळ पाऊण तास त्यांनी तिथं गेला, पण ते प्रत्येक प्रोजेक्टला त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि तिथल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज प्रेरणा देण्याचं एक महत्वपूर्ण काम केलं. आदरणीय माशेलकर साहेबांबाबतीत बरंच काय बोलण्यासारखं, परंतु मी एक छोटासा किस्सा त्यांच्या बालपणातला सांगेन. कारण बऱ्याचदा मानवी जीवनामध्ये आपण सगळेजण पाहत असतो की जेव्हा लहानपणापासून किंवा सामाजिक दृष्ट्या जेव्हा आपण कठीण परिस्थितीतनं संघर्षातनं जातो तेव्हा निराशा आहे. पण निराशातून खचून न जाता पुढे त्यातनं वाट शोधत एक आयुष्य घडवण्याचं एक चांगलं आणि उत्तम आदर्श म्हणजे आदरणीय रघुनाथ माशेलकर. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात सुद्धा जेव्हा शालेय शिक्षण होते, 21 रुपये ही त्यांची शालेय जीवनातली फी होती. आणि 21 रुपये फी भरण्याकरता सुद्धा त्यांना प्रचंड त्रास करावा लागला, सोसावा लागला. परंतु त्यांच्या आईने, त्यांच्या कुटुंबाने आणि त्यांनी स्वतः जे काही संघर्ष सोसला आणि त्यातून जे काही 21 रुपयाची किंमत आज तुम्ही पाहू शकता की 21 रुपयातनं आज जे काही ते घडले, एक भारतासाठी एक मोठं ते एक त्याग आणि बलिदान झालं असं म्हणलं तो चुकीचं करणार नाही. आज खरं तर इथे शिक्षण क्षेत्रात आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना सत्कार करण्यात आला. मी खरं ते माझे काका आहेत, परंतु माझ्या काका आहेतच हे माझा एक फार मोठा तो बहुमान आहे की ते माझे काका आहेत. परंतु त्याच्याहून आधी जे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून जे फार्मसी क्षेत्रात जे काम केलेले आहे, विशेषतः एक प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून पुणे विद्यापीठातली त्या काळातली असणारी फार्मसी क्षेत्रातलं पहिलं कॉलेज हे सुरू करण्याचं काम हे आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि म्हणून फार्मसीमध्ये ते प्राध्यापक राहिले, प्राचार्यपद त्यांनी जवळ 25 वर्ष भूषवलं. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियावर त्यांनी उच्च स्तरावर काम केलं. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनवर जवळजवळ 6 वर्ष सलग 2दा त्यांनी काम केलं. आणि महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांना भरघोस अशी निधी देण्याचं सुद्धा त्यांच्याकडनं काम केलं. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचे तालमीत तयार झालेले आदरणीय कदम सर यांनी भारतीय विद्यापीठाच्याही व्यवस्थापनेमध्ये एवढं मोठं योगदान दिलं की त्यांच्या तालमीत मला सुद्धा तयार होण्याची एक चांगली सुवर्ण संधी त्यांच्या कारकिर्दीत या ठिकाणी आम्हाला मिळाली. म्हणून युनिव्हर्सिटीचं कामकाज असेल, संस्थेचं असेल, आदरणीय साहेबांनी एक प्रेरणा आम्हाला दिली. साहेबांनी पाया रचला. साहेबांनी त्यांच्या संघर्षाच्या जीवनामध्ये जेव्हा ते साधना विद्यालयामध्ये 7 रुपयावर नोकरी करत होते, 12 रुपयावर नोकरी करत होते, सातत्याने संसारावर आणि आपल्या सर्व भावंडांवर त्यांचं एक लक्ष होतं. आदरणीय सरांच्या शिक्षणासाठी साहेबांनी सुद्धा मोठे कष्ट घेतले. पण हे सगळ्या गोष्टींचं चीज करण्याचं त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वातनं काम हे आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव कदम सरांनी केलं. हे गेल्या काही त्यांच्या 40 वर्षांहून अधिक काळाच्या सगळ्या कामकाजातून सगळ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज म्हणून हे विद्याभूषण पुरस्कार देत असताना निश्चितपणे आम्हा सगळ्या कदम कुटुंबाला आणि या ठिकाणी आमच्या सोनसळ गावाला आणि भारतीय विद्यापीठाला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो. त्याबद्दलही मी संयोजकांचे आभार मानतो. कर्मर उद्योग भूषण आज सांगलीचे नागरिक सारडा सरांना देण्यात आला. सारडा साहेबांचे आणि खरं माझे वडील आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध झाले आणि मी फार जवळून पाहिलेले आहे की कदम साहेबांना हक्काने आणि अधिकाराने सांगली शहराच्या आणि विशेषतः व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत काहीतरी सडेतोड बोलणारी जी काही कमी बोटावर मोजक्या इतपत माणसं होती त्यात आदरणीय मोहनरावराव सारडा सर होते असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांनी शेती क्षेत्रात काम केलं, हळद आणि उद्योग व्यापार क्षेत्रात काम केलं, पण सर्वात महत्वाचं की त्यांना उद्योग भूषण देण्याबरोबरच तुम्ही क्रीडा भूषण सुद्धा दिलं असतं तर मला वाटतं चुकीचं ठरलं नसतं. कारण ते उत्तम खो खो पटू आहेत आणि क्रीडा संघटनांवर सुद्धा गेल्या 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या
या सर्व वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून एक मोठं आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलंय, हे सांगली जिल्हा कधी विसरू शकत नाही. आज कर्मवीर कृषीभूषण हे डॉक्टर संजीव मानेंना आपण दिलं. आदरणीय रघुनाथ माशेलकर साहेबांबरोबर बसण्याचं आज मला फार मोठं भाग्य मिळालं. येत असताना त्यांनी गाडीतनं आणि मला अनेक प्रश्न विचारले, सांगली बाबतीत, जिल्ह्या बाबतीत. एक आपुलकी, एक जिव्हाळ्याने त्यांना माहिती घ्यायची होती. इथे उद्योग काय, शेतीचं उत्पन्न काय, शेतीचं पीक काय. आणि मी सांगितलं, साहेब आता आमच्याकडे शेतीचं मेजर पीक जे आहे बहुतांशी शेतकऱ्यांचं हे ऊसाचं, आणि आता कारखानदारी आहे, ऊसाला दर चांगला मिळतो, त्यामुळे ग्रामीण भागात भाग हा विकसित होतोय. लोकांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा प्रपंच संसार विकसित होतोय. आणि या सगळ्या दृष्टीमध्ये एक क्रांतिकारी कोणीतरी पाऊल टाकलं पाहिजे, कोणीतरी धाडस केलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जो धाडस करतो, खरं तर समाज आणि इतिहास त्याची नोंद घेतो. आणि म्हणून आज डॉक्टर संजीव माने हे कृषी क्षेत्रातले हे एक धाडसी शेतकरी आहेत, ज्याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात घेतली जाईल, असं मला त्यांचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. त्यांनी जे काही प्रयोग केले शेतीमध्ये, आणि 100 टन 200 टन एकरी, आजही माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी कुठेतरी 50-60 एकर टन ऊस काढायला या ठिकाणी धडपड करतात, जीवाचं रान करतात. आणि एखाद्याला 100 टन मिळाला की मला वाटतं फटाके लावून तो त्याची घनश्याम मामासमोर बसले, तो त्याची कदाचित दिवाळी साजरी करतो. कारण 100 टन आणि 2800 रुपये आणि 3000 रुपये दर, हे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला की हिशोब बरोबर लागू शकतो की त्याला त्यातनं त्याच्या कुटुंब संसाराचं या ठिकाणी कसं काय चांगलं होऊ शकतं. पण डॉक्टर संजीव माने सरांनी केवळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं नाही, हे त्यांचा मनाचा मोठा आहे की जे काय स्वतःला ज्ञान मिळालं ते त्यांनी दुसऱ्यांना दिलं. दुसरे शेतकरी घडवले, महाराष्ट्रातले शेतकरी घडवले, गुजरातमधले शेतकरी घडवले. तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि साखर कारखानदारांना त्यांनी मार्गदर्शन काम करण्याचं काम केलं. एवढंच नव्हे, जेव्हा सन 2011 साली तत्कालीन US राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबईच्या भेटीला आले होते, तर जवळजवळ 8 मिनिटं व्यक्तिगत कृषी बाबतीत चर्चा त्यांनी डॉक्टर संजीव मानेंची केलेली होती. आणि त्यांना तिथे USलाही त्यांनी बोलवलं. हार्वर्ड युनिव्हर्सिटी सारख्या जगातल्या एक अत्यंत प्रतिष्ठित नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये कृषी आणि ऊसाच्या क्षेत्राबाबतीत त्यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलं. आणि म्हणून एक फार क्रांतिकारी, धाडसाने कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे आदरणीय डॉक्टर संजीवजी माने, ते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, यांचा अभिमान आहे आम्हाला. आणि मला खरोखरच माने साहेब, मी किती शब्दात तुमचे आभार मानून मला सुचत नाही. कारण कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे, तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळे या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या किती शेतकऱ्यांचं भलं झालंय, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं भलं झालंय, हे कदाचित तुम्हाला सुद्धा माहित नसेल असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून अत्यंत योग्य पद्धतीचे आज हे सर्व सत्कार मूर्ती, आदरणीय रावसाहेब काका, आदरणीय आमचे एके चौगुले नाना, DD चौगुले सर, लालासाहेब थोटे सर, ही सगळी मंडळी ज्यांचा कदम परिवाराशी, स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आणि आमच्या सगळ्या कदम कुटुंबाशी एक अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे, या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी आज सत्कार सोहळा आयोजित केला. आणि रघुनाथ माशेलकर साहेबांसारखे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्याचा एक आदर्श प्रेरणा आपण सगळ्यांनी खरंच घेतली पाहिजे. त्यांचं पुस्तक आत्मचरित्र हे पान आणि ओळ अशी वाचून त्यातनं एक प्रेरणा घेतली पाहिजे. अशा एका व्यक्तिमत्वाला आपण या व्यासपीठावर बोलवलं, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि सत्कार मूर्तींचे मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. इथंच माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाज करण्यास तत्पर असणारे माननीय आमदार डॉक्टर विश्वजित सर यांच्याकडून आपण खूप काही शिकलो. यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. A very good evening and a warm welcome to everyone present here. We warmly welcome Dr. Prakash Kondekar sir. Sir is